आता चालू झालं. गुरुदेव डेअरी बोला अनुभवाची. पाऊस उघडलेला आहे, जमिनीला वापसा आला आहे. पशुपालकांना वैरणीची चिंता आहे. दुष्काळ होता, आता पाऊस चांगला पडला तर वैरण चांगली आली पाहिजे. काय करावं? मक्याला कीड पडते, अनेक हायब्रिड व्हरायटीला खोडकीड पडते. एक पिवळी ज्वारी आहे लातूरची, तिला खोडकीड पावसाळ्यात पडत नाही, म्हणून मी ती पेरत आहे. हे एक पेरणी यंत्र आहे, नवीन आणलं आहे. हे नवीन चावर आहे. आतापर्यंत मी 18 इंची केलं, 15 इंची केलं, ठोकून केलं, आणि मग त्याच्यानंतर 9 इंचाच्या पेरणी यंत्राकडे मी आलो की जिथं 10 किलो बी पडलं पाहिजे. आरामशीर 10 किलो बी पडतं आहे. 2 पोती DAP अगं 10-26 काहीतरी पडलं पाहिजे. खत पडतं आहे, कारण आपल्याला 20-25 टन उतार काढताना खत कमी चालणार नाही. मग 9 इंचातून तेवढं बी आणि तेवढं खत पडतं आहे, म्हणून 9 इंचीची निवड केली. हे पेरणी यंत्र 9 इंचाचं आहे आणि ह्या ट्रॅक्टरला बरोबर सुटेबल आहे. बागावर फिरून येताना बरोबर 9 इंचात दुसरी काकरी धरते. आणि हे जे तण उगवलं आहे 2-2 बोटाचं बारीक, ह्याच्यावर रासणी चालली, हे संपतं आहे. आणि अशा पद्धतीने ही पेरणी चालू आहे आणि अशा पद्धतीने पेरणी करायची. पेरणीनंतर 15 दिवसाच्या आत एक बॅरलला 250 मिली 2,4-D मारून घ्यायचं, संपलं काम. पुन्हा 2दा युरिया टाकायचा आणि जरुरीप्रमाणे पाणी द्यायचं. 20 टन गणित ठरलेलं आहे. 10 किलो बियाला कसंही 20 टन, चांगलं काढणारला 25 टन. याला पवरी पडत नाही. 2 महिन्यामध्ये म्हणजे 60 दिवसात हे तोडायला येतं आहे, खायला येतं आहे. आणि अशा पद्धतीची स्वस्त वैरण पशुपालकांनी निर्माण केली पाहिजे. आणि अशा पद्धतीची पेरणी यंत्र घ्या, कडवळासाठी किंवा इतर कामासाठी, कांद्यासाठी चालते, गव्हासाठी चालते, पण 9 इंच अंतरातून बी भरपूर, खत भरपूर आणि ट्रॅक्टरला मॅच होणारं मशीन अशा पद्धतीने करा आणि त्याच्यातून तुमचं उत्पादन साधवा आणि वैरण भरपूर काढा. भेटूया पुढच्या भागात.